हा. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिघांनी मिळून शेतकऱ्यांना, लाडक्या बहिणींना आश्वासनं दिली. निवडणूक होईपर्यंत आश्वासन पाळलं आणि निवडणुकीनंतर मात्र शेतकऱ्यांचा तर वाटच लावली, पण लाडक्या बहिणींना सुद्धा दिलेला शब्द पाळला नाही. काल अजित पवारांनी सांगितलं की 31 मार्च पूर्वी सगळ्यांनी पीक कर्ज भरा. हे पीक कर्ज भरायला आम्ही आमच्या घामाचं दाम आम्ही मागतोय. आम्हाला घामाचं दाम मिळालं नाही, आम्हाला MSP मिळाली नाही, आम्हाला आधारभूत किंमत मिळाली नाही. आमच्या सोयाबीनचा भाव 10,000 होता, तो 4,000वर आला. आमच्या ऊसाचा भाव गुजरातमध्ये 4,500 रुपये, शेजारी कर्नाटकमध्ये रेणुका शुगर वर्क्स म्हणून जी बाई आहे ती 3,770 रुपये दिले. पण महाराष्ट्रामध्ये एकाची दानत झाली नाही एवढे पैसे द्यायचे. आणि सातारा जिल्ह्यात तर सगळे साखर कारखानदार हे अजित पवाराला बाप समजतात का काय माहित नाही, की ते सांगतात अजितदादाच्या जनरेशननं दिले की आम्ही देऊ. त्यांना विचारा, ह्यांना विचारा. अरे ऊस आमच्या आईनं खुरापला, आमच्या बापानं त्याला पाणी दिलं, खतं आम्ही घातली. अजित पवार कोण आमचा बाप आहे का? 70,000 कोटीचा घोटाळा केला. नरेंद्र मोदीनं भोपाळच्या सभेमध्ये सांगितलं 30 तारखेला, आणि हा 1 तारखेला भाजपमध्ये प्रवेश करतो. आमचं अजित पवारला आव्हान आहे, 1 रुपया भरणार नाही, 1 रुपया शेतकरी भरणार नाही, आणि तुम्हाला आता आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरून देणार नाही. हिंमत असेल तर अजित पवारांना सातारा जिल्ह्यातच येऊन दाखवावं. त्यांना आमचं आव्हान आहे.